एक अतिशय हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आलेली आहे। लग्नानंतर 15 वर्षांनं झालेलं मूल नियतीनं हिरावून घेतलेलं आहे। आईसह चिमुकल्याचा भयानक अंत झालेला आहे। घटना सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे। बुधवारी दुपारी झालेल्या एका अपघातात एका महिलेसह तिच्या 3 वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झालाय। शाळा सुटल्यानंतर आई आपल्या मुलाला घेऊन परत येत होती, तेव्हा महानगरपालिकेच्या ट्रकनं त्यांना चिरडलं। शाळेतून परत येत असताना अशा प्रकारे मायलेकाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत। निशा मोसरकर आणि अंश मोसेरकर असं मृत पावलेल्या मायलेकाचं नाव आहे। घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी निशा यांनी आपल्या 3 वर्षीय मुलाला शाळेत सोडलं होतं। त्याची शाळा सुटल्यानंतर त्या मुलाला आणण्यासाठी गेल्या, पण परत येताना दोन्ही मायलेकावर नियतीनं झडप मारली। दोघंही रस्ता ओलांडण्यासाठी कल्याणमधील लाल चौक परिसरातील एका डिव्हायडर जवळ थांबले होते। यावेळी वेगात आलेल्या महानगरपालिकेच्या डंपरनं दोघांना चिरडलं। अपघाताची ही घटना घडताच स्थानिकांनी तातडीनं दोघांना रुग्णालयात दाखल केलं, पण याचा काहीच फायदा झाला नाही। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केलं। मृत निशा यांचे पती अमित हे बेंगळूर येथील एका IT कंपनीत नोकरीला आहेत। अपघाताच्या 1 दिवस आधीच ते बेंगळूरला रवाना झाले होते। ते बेंगळूरला जाताच मागे अशा प्रकारे अपघात झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अमित आणि निशा यांच्या लग्नाला 15 वर्षाहून अधिकचा काळ लोटलाय। अनेक वर्ष त्यांना मुलबाळ होत नव्हतं। 3 वर्षांपूर्वी त्यांच्या घरी अंशचा जन्म झाला, त्यामुळे सगळं कुटुंब आनंदी होतं, पण त्यांचा आनंद अवघ्या 3च वर्षात विरला। बुधवारी झालेल्या अपघातात अंशसह त्याच्या आईचा मृत्यू झालाय। शाळेतून परत येत असताना मायलेकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे। घटनेचा पुढील तपास सुरू आहे।